या परिसरात सध्या राहुल दादा कलाटेची हवा. काय कोण होतो डोक्यात उमेदवार? आता राहुल कलाटेला देणारच होता आम्हाला. आणि कलाट्यांनी पण चांगलं काम केलं इथे. करायचं एकाला आपलं कोणाला तरी मयूरला आपलं कोणाची हवा वाटते? हवा बीजेपी. पण ते आमच्या सारख्यांना सुद्धा जाणवतं की कमळ म्हणजे भाजपाचं वातावरण इथे आहे. कोणाची हवा वाटते? कोणाची हवा वाटते? आताच काय सांगू शकत नाही. बीजेपी यायला पाहिजे असं आमची इच्छा आहे. कोणाचं प्राबल्य वाटतं? वाटतं भाजपच आहे. या वार्डामध्ये कोण येईल निवडून येईल ते आम्ही तर म्हणजे जनतेला तर काही सांगू शकणार नाही. असू द्यावं पक्ष किती पण राहुल दादा येणारच येणार 100%. तुमचं म्हणणं आहे वन साइड राहुल कलाटे. वन साइड नो अदर वे. महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलेला आहे आणि सर्वच उमेदवार आपल्या पद्धतीने आपला प्रचार करत आहेत. 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य आपल्याला कळणार आहे. मी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात आहे. वाकड गावामध्ये प्रभाग 25 मधून पिंपरी चिंचवड मधून राहुल कलाटे हे सध्या महानगरपालिका निवडणूक लढवत आहेत. त्यांचा हा प्रभाग 25 आहे आणि यामध्ये राहुल कलाटे यांची पुन्हा एकदा जादू चालणार का? या प्रभागामध्ये कुणाचं पारडं जड, काय समस्या आहेत आणि काय शब्द नागरिकांना उमेदवार देत आहेत तेच मी नागरिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रभाग 25 मधील नागरिकांच्या मनात काय, कुणाची हवा आहे आणि काय समस्या आहे हे सारं जाणून घेणार आहे मी नागरिकांकडून. तुम्ही पहा प्रभाग 25 मधील नागरिकांचं काय म्हणणं आहे. काय वाटतं या प्रभागात काय समस्या आहेत, काय करायला पाहिजेत, कसे कामं झालेत? का नाही, ट्रॅफिकची समस्या आहे इथे. बर. पाण्याचे टँकर्स कायम चालूच आहे. ते सोडले पाहिजेत. हो, ते पाणी भरपूर पाहिजे ना, गोड पाणी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. हो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. कोण कोण उभे आहे तिथे उमेदवार, काय माहिती? राहुल दादा कलाटे, राहुल दादा कलाटे, त्यानंतर राम वाकडकरची पत्नी, त्यानंतर पवार म्हणून एक आहे, वाघोळ म्हणून एक आहे. काय कोणाची हवा वाटते? हवा बीजेपी. का बरं काका? का दिसतंय म्हणून काम. तुम्हाला काय दिसतंय? आणि कलाट्यांनी पण चांगलं काम केलं इथे. पहिले होते ना ते, काम चांगलं आहे त्यांचे. काय काय कामं केले बरं चांगले कलाटेंनी? आम्ही आलो त्यावेळेस इथं तर सगळी घाणच होती. हा. घाण म्हणजे सगळ्या गटारी वगैरेच होत्या इथे. हा. इथे सगळे खड्डे खुड्डे. आम्हाला मंदिरात जायला चान्स नव्हता. पावसाळ्यात तर मंदिरात जाता येत नव्हतं. महादेवाची इथे मंदिर आहे, महादेवाचं गुडघे इतकं पाणी. आणि ह्या साईडनी जायला तर भीती वाटायची. लाईट नव्हते काय नाही, पण त्यांनी केलं, चांगलं काम केलं. राहुल कलाटेंनी केलं. हो, रस्ते चांगली झाली त्यांची. आता निवडणुकीला सामोरे जात आहे सगळे नागरिक, उमेदवार. कोणाचं पारडं जड वाटतं? काकांच्या मताशी आहेत का तुम्ही सहमत? असं वाटतंय हे येतील. विश्वास आहे? हो हो, वाटतंय. बाकीच्या मंडळीने काय करायचं मग? नाही आता करायचं असं करायचं काय नाही. त्यांची ताकद आहे त्यांना, पण त्यांची ताकद त्यांच्यापाशी आहेच आहे. पण राहुल दादाचं काम असल्यामुळं बीजेपीचा अधिक त्यांना डबल फायदा होणार. कसं वाटतं पण या प्रभागात? ठीक आहे, छान आहे. ठीक आहे, छान आहे. हो, विकास वगैरे काय चांगलं आहे. काय अडचण तुम्हाला या प्रभागात? अडचणी तर नाही आल्या, बरं. व्यवस्थित आहे सगळं. एकंदरीत हे जे वातावरण आहे, आता हा मॉल असेल, हे गार्डन असेल, या मोठमोठ्या इमारती असतील, हे रस्ते असतील, गटारी असतील, सगळं कसं असं विकसित झालेलं आहे. बरं. म्हणजे एकंदरीत पिंपरी चिंचवडचं जे वातावरण आहे ते विकसित आहे. बरं. आणि सगळ्या दृष्टीने ते आमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला व्यवस्थित वाटतं. बरं. काय कोणाचं नाव ऐकायला येतं? आता भरपूर प्रचार सुरू आहे. आता ते काय अजून आम्ही काही त्याच्यात एवढे इंटरेस्टेड नाही. काय वाटतं तुम्हाला या परिसराबद्दल? शहरात सध्या ते भाजपचं थोडं वाटतंय. भाजपचं वार. कसं काय बरं? लोकांच्या असं वातावरण, लोकांची चर्चा अशी सुरू आहे. त्यांच्या चर्चेमधून ते आमच्या सारख्यांना सुद्धा जाणवतं की कमळ म्हणजे भाजपाचं वातावरण इथे आहे. परिसरात भाजपचं वार आहे. हा, कारण बरंच चर्चेमध्ये जे येतं तरुण मंडळी विशेषतः, बुजुर्ग थोडीशी इकडे तिकडे आहे, परंतु तरुण मंडळी भाजपचं. काय वाटतंय परिसरात कोणाची हवा आहे सध्या? या परिसरात सध्या राहुल दादा कलाटेची हवा. कसं काय बरं? कारण की पहिल्यापासून ते निवडणूक मध्ये आहेत. हा, त्याच्यामुळे राहुल दादाची चर्चा आहे तिथे. काय कामं केले असं वाटतं? राहुल दादांनी लय काम असे केलेले आहेत. पहिल्यापासून ते इलेक्शनला थांबलेले आहेत. पहिल्यापासून म्हणजे नाही का आपलं आमदारकीच्या ह्याला पण अपक्ष थांबलेले, चांगले मतदान पडले होते त्यांना तेव्हा. हे गार्डन बिर्डन चांगली व्यवस्था केली. गार्डन म्हणताय का तुम्ही? कुठलं हे?
कोणी केलंय? राहुल दादा कलाटेंनी. बर, आता या निवडणुकीला फार लोक म्हणतात टफ फाईट आहे, 4 उमेदवार उभे आहेत तिथे चारही पक्षाचे. यावेळेस मग आता जे इलेक्शन होईल त्याच्याशिवाय काही कळू शकत नाही. म्हणजे 16 तारखेला कळणार. 16 तारखेला तुम्हाला काय वाटतं आता? आता तर राहुल दादाच असे येते ना असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला इथं काय होईल? नाही, यायला हवी बीजेपी, कारण की सेंट्रलमध्ये आणि स्टेटमध्ये त्यांचे स्टेट आहे. तर डेफिनेटली जर ते आले, त्यांचे कार्यकर्ता आले, तर ते काही काम करू शकतात. बीजेपी सेंट्रलला बीजेपी, स्टेटला बीजेपी, आता इथं पण बीजेपी. बीजेपी आली तर ते काम करू शकते, कारण मग त्यांना थोडा सपोर्ट मिळेल स्टेट लेवलचा. बर, म्हणून आली तर चांगलं आहे. आता ही महापालिका निवडणूक सुरू आहे, कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहे का? मी माहिती आहे, ऍडव्हर्टाइजमेंट येऊन राहिलं आहे सगळं. कोण उभं आहे? उसका महाराष्ट्र बीजेपीचे जो काय कलाटे उभे आहे, बर आणखीन इकडे पवार उभे, इकडे घडीवाले बर, पुष्कळ उभे असे. काय कोणाचं प्राबल्य वाटतं? म्हणजे असं काही नाही सांगता येत, काही सांगता नाही येत. सांगता येत नाही की सांगायचं नाही? नाही, आम्ही सांगता नाही येत. बर जास्त आहे, काही सांगू शकत नाही सध्या तरी. बर, या वार्डामध्ये हा. कोण येईल, निवडून येईल ते आम्ही तर म्हणजे जनतेला तर काही सांगू शकत नाही कोणी. सांगू शकत नाही. नाही. कामं वगैरे झाले का या प्रभागात? कामं तर आता झालेले आहेत तसे, पण कामं काही पुष्कळशी शिल्लक आहेत आणखी. कामं काही पूर्ण झालेत असं काही नाही. कोण वाटतो कामाचा माणूस तरी? तसं काही सांगता येत नाही, सगळे सारखेच आहेत. आम्ही सगळे सारखे समजतो, बर, सगळे सारखे. कसे आता काय सध्याच्या काळामध्ये कोण कसे घेऊन गेले, पवार लोकांना अयोध्याला घेऊन गेले, तर लोकांना अयोध्याला जे गेले असतील ते त्यांना वोट देतीलच. बर. अजून कोण कुठे घेऊन गेलाय? हं? अजून कोण कुठे घेऊन गेलाय? अजून नाही माहित नाही मला. हे तर पवारचं माहिती होतं मला, नेलंय त्यांनी. राहुल कलाटे एक मोठं नाव आहे इथलं, तर त्यांच्या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती? त्यांच्या आमच्या त्याचं काही विशेष माहित नाहीये. ते गार्डन मध्ये तर मागे त्या दिवाळीच्या त्यांनी केलं होतं उत्सव, हं. दिवाळी पहाट केली होती, ते चांगली झाली होती तिथे. राहुल कलाटेंनी. प्रभागात सिनियर सिटीजन करता फॅसिलिटीज पाहिजे बा अजून. बर, काय पाहिजेत? म्हणजे विरंगुळा केंद्र वगैरे इकडे आपल्या वाकड एरियामध्ये ते पाहिजेत. बर, सध्या आता इलेक्शन आहे. हा. गार्डन हे फार कमी आहेत. म्हणजे एकच हा कलाटे गार्डन आम्हाला माहित आहे. हा. बाकी दुसरे गार्डन आहे, पण ते मोडकळीस आलेले आहेत. त्यांची तिथली व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे. ती केली पाहिजे, ती सुधारणा. ती सुधारणा केली पाहिजे. आता- हा. अजून एक मला सांगायचं, इथं टॉयलेटचा फार प्रॉब्लेम आहे. तर कुठं ना एवढ्या एरियामध्ये टॉयलेटचं व्हायला पाहिजे. बर, टॉयलेटचं व्हायला पाहिजे. आता सगळेच उमेदवार आहेत तिथं, मतदान करा म्हणतात आम्हाला, तर काय तुम्हाला काय वाटतं, कुठले उमेदवार बरे वाटतात? आम्हाला जो उमेदवार म्हणजे काहीतरी काम करणारा असं जो वाटेल त्याचे नक्की आम्ही विचार करू. तरी कुठला वाटतात आश्वासक? असं सांगणं म्हणजे आता एवढ्या डोक्यात आम्ही ठेवत नाही. हा, आता आम्ही जेव्हा पाहतो ना, ते बहुतेकांचा परिचय आहे, पण काहींचा परिचय नाहीये. हा. त्यामुळे पाहू. कोणाचा परिचय आहे नेमका? आता 2-4 लोकांचा परिचय, म्हणजे 2 लोकांचाच परिचय, जास्त काही नाहीये. हे समजा बीजेपी वाले समजावं. त्यांचं काय? असं काही नाही, आम्हाला जो उमेदवार असा वाटतो ना की नक्की काहीतरी याच्यामध्ये करण्यासारखं आहे, हा. त्याचा विचार नक्की करू आम्ही. तुम्हाला काय वाटतं काका? कुणाची हवा वाटते? कुणाची हवा वाटते? आताच काय सांगू शकत नाही. तरी एक प्राबल्य कुणाचं वाटतं इथे? आपल्याला बीजेपीचं वाटतं. बर. बीजेपी यायला पाहिजे हा. असं आमची इच्छा आहे. काय यायला पाहिजे बरं? बीजेपी डेव्हलपमेंट करता, म्हणजे सर्वसाधारण पूर्ण डेव्हलपमेंट होऊ शकते. हा. त्याच्यामुळे सगळे काम करणारे आपले लीडर लोक आहेत. राहुल कलाटे बीजेपी कडून उभे आहेत तिथे. उम्मीदवार पण चांगला है। राहुल कलाटे व्यक्तिगत आदमी बहुत अच्छे हैं। हमारी तो उनकी मुलाकात जिप्टर हॉस्पिटल में 1 घंटे के लिए हुई थी। पुनः सोबत है, किसके साथ हुई मुलाकात? राहुल जी से। राहुल जी से। हाँ जी। क्या लगता है उनके बारे में? उस आदमी का तो खास तौर पे पुणे के डेवलपमेंट के लिए जो उसके दिमाग में यहाँ का एक फ्रेमवर्क है, बहुत ही अच्छा है। और उसके लिए हो सकता है कि शायद ऐसी जगह आ भी जाएगा तो बढ़िया काम करेगा, ऐसा लगता है। तुम्ही राहायला कुठे 25 प्रभागामध्ये? हा, काय समस्या काय तिथे नेमक्या? हे आमच्या इथे ते रोड वाढवलं पाहिजे, डीपी ती काढली पाहिजे. रस्त्यात आहे ना, इथून गेल्यावरती कलाटे साहेब येणार आहेत उद्या काहीतरी. आता याला निवडणुकीला कोण उभं आहे माहिती आहे का तुम्हाला? हा, माहिती ना, राहुल कलाटे आहेत, ते पवार आहेत, बर. आणखीन 2-3 वावळकर, बर. हा, भुजबळ. काय कोणाचं प्राबल्य वाटतं? वाटतं भाजपचंच आहे. भाजपचं. पण का भाजपचं का वाटतं? काय विकास केलाय म्हणतात असं. रस्ते झालाय का? मोठे रस्ते केलेत. हो, झालंय ना. तुम्हाला तुमची इच्छा कुठून आहे मतदान करायची? आम्ही 25 लांना करणार. बर, काय कोण होतो डोक्यात उमेदवार? आता राहुल कलाटेला देणारच होता आम्ही बर, म्हणायचं. का बरं राहुल कलाटे? कारण त्यांनी पुष्कळचं कामं चांगली केली. त्याचे उदाहरणात काय कामं सांगाल?
आता माझ्या हे केलं होतं ना, गार्डन केले मला म्हणजे माझं नगर मी आधी औंधमध्ये राहत होतो. औंधचं कार्ड आहे ते माझं सगळं त्यांनी बदलून दिलं होतं, माझं मुलाचं मिसेसचं. आणि मिसेस गेली आता माझी. हा, आणि बाकीचं सहकार्य मला करायला तयार झाले होते, पण मला मिसेस आजारी असल्यामुळे मला जाता आलं नाही त्यांच्याकडे. कसा आहे माणूस? माणूस चांगला आहे. हा, तुमचा काय अनुभव काका? आमचा तोच अनुभव आहे. जरा मी इथे नवीनच आहे, हा. पण याच्या आल्यापासून त्यांच्याच आमचा चांगला संबंध आहे. कोणाचे? राहुल दादा. असं बोलतात की फार इथं आता जोरदार टक्कर होणार आहे, कारण सगळेच पक्ष इथं उभे आहेत त्याच्यामुळं. असू द्या पक्ष किती पण राहुल दादा येणारच येणार, बर, 100%. फार गॅरंटी आहे तुम्हाला त्यांची? गॅरंटी. कुठल्या गोष्टीचे, कुठले कामं केले? जनरली माणूस एकदम चांगला आहे आणि नेहमी लोकांशी सहमत मिळून मिसळून राहतो, सगळ्यांची ओळखी पाळखी ठेवतो. चांगली कामं आहे चांगली. तुम्ही काय करता काका? आता रिटायरमेंट आहे, आम्ही घरीच येतो. पोरं आम्हाला आहेत. चांगलं निरीक्षण करता तुम्ही, कोण कसं आहे. प्रश्नच आहेत. बर, काय कुठले कामं केले पाहिजे बरं प्राधान्याने या मतदारसंघात? आम्ही तर राहायला इथे 2 वर्ष झालो इकडे. त्या रोड बीड चांगले केले, गार्डन केले. चांगले. हो, चांगलं आहे. पाण्याची सोय आहे, सगळं व्यवस्थित आहे. मी 13 साली इथे राहायला आलो. त्यावेळेला ओमेगाच्या तिथनं जो रस्ता ओमेगाच्यांनी महाराजांनी घेतला होता, आम्हाला जाऊ देत नाही, दगड धोंडे होते सगळे. नंतर 17 साली मग तो रस्ता चांगला त्या राहुल कलाटेंनीच केला. त्यावेळेला आम्हाला भेटला, आम्ही त्यांना भेटलो होतो की रस्ता आम्हाला करून द्या. रस्ता त्यांनी करून दिला. राहुल कलाटे उभे आहेत, दुसरे मयूर कलाटे उभे आहेत, असे सगळ्याच पक्षाचे. सगळे पक्ष उभे आता काय करायचं. बरं. मग काय समस्या काय आहेत? करायचं आपलं, आपली आपली माणसांना करायचं. काय आपली माणसं म्हणजे कोण? कोण मयूर आहे, हा. राहुल आहे, बर, तर बघू. पण ते दोघं विरोधात उभे आहेत का एकमेकाच्या? तर इथंच उभं राहिले आता काय. हा? इथंच उभं राहिले आता, करायचं एकाला आपलं कोणाला तरी. मयूरला आपलं बर, करायचं. हे राहुल कलाटेंचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. ते विधानसभा पण लढलेत त्यांनी, महापालिकेत पण गेलेले आहेत. काय बरं या परिसरात काय समस्या आहेत, काय विकास झालाय? आता आपल्याला काय सांगते म्हणण्याचे. काका काय सांगाल, आता महानगरपालिकाची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. प्रभाग 25 इथं फार मोठी हाय व्होल्टेज लढत आहे, कारण राहुल कलाटे सध्या या भागात उभे आहेत. कुणाचं प्राबल्य दिसतं, कुणाचे काम तुम्हाला आवडे, काय समस्या आहे त्या प्रभागात? बघा, माझं समजणं असं आहे की राहुल कलाटे दादा बरोबर करत आहे. आणि त्यांचा आता भरपूर आहे. आता बीजेपी मध्ये आहे, आता बीजेपी जिंकून येणार आणि तेच करणार. ते सर्व इकडे काम तेच करत आहे वाकडला, दुसरं कोण करत नाही. राहुल कलाटेच का बरं? विधानसभेलाही तुमच्या भागात आलं की राहुल कलाटेंचंच नाव घेतलं जातं, महापालिकेला आलं तर राहुल कलाटेंचं नाव घेतलं जातं. काय कामं केलेत त्यांनी नेमकी? तर काम एवढे केले. तुम्ही बघा ना इकडे, तुम्ही कुठला हे रोड बघा, तुमचा दत्त मंदिर रोड बघा, शाळा बघा तुम्ही. आता एक नवीन बॅडमिंटन कोर्ट चालू आहे त्यांचा. आणि एवढे सोसायटीला ते करतात, ते रोड करून देतात. पाणी कोणाला नसेल पाणी करून देतात, सर्व करून देतात. दुसरा कोण करत नाही, दुसरा कोण दिसत पण नाही. बोलवले तर कोण दिसत पण नाही. आता विरोधात तर भरपूर उभे आहेत. ते आता येणार ना, आता कारण की आता सर्वांना वोट पाहिजे ना, सीट धरायची तर सर्व येणार. आता दिसणार. 2 दिवसानंतर कोण नाही दिसणार तुला. इलेक्शन झाला की कोण दिसणार नाही तुम्हाला. मी खरं सांगतो तुम्हाला. राहुल कलाटे तेच केव्हा पण त्याला बोलवा तुम्ही, ते रेडी असतात तिकडे. पण कुठे आग लागली, कुठल्या सोसायटीत आग लागली, आमच्या सोसायटीत आग लागलेली, तिकडे पण पटकन आलंय ते. प्रत्यक्ष कोण दुसरं येत नाही. त्यांना फक्त कळायला पाहिजे की इकडे काय झालंय, तर येतात. काय तुमचं म्हणणं आहे? वन साइड राहुल कलाटे, वन साइड, नो अदर वे, नो बडी कॅन विन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्ट